नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. दारातील नंदी झाला दुर्मिळ. 18 वर्षापासून परंपरा जपणारे बारामतीचे गदाई कुटुंब शिराळ्यात दाखल. पिढ्यानपिढ्या चालत आलेली आणि गावोगावी पोटासाठी फिरणाऱ्या नंदी बैलांची पारंपरिक लोकसंस्कृती आता आधुनिकतेच्या प्रवाहात हद्दपार होऊ लागली आहे. ही ग्रामीण संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी नागरिकांनी नंदी बैलाला धान्य आणि दक्षिणा देऊन या परंपरेला पाठबळ द्यावे, असे भावनिक आवाहन नंदी बैलाचे मालक तानाजी गदाई, जळोची, तालुका बारामती यांनी केला आहे. नंदी बैल हा महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा आणि हिंदू परंपरेचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. भगवान शिवाचे वाहन असल्यामुळे समाजात त्याला विशेष आदराचे स्थान आहे. पूर्वीच्या काळी खेडोपाड्यात जेव्हा लोककलाकार नंदी बैलाला आकर्षाने सजवून आणायचे, तेव्हा ढोल ताशांच्या गजरात त्याचं स्वागत केलं जायचं. मालकाने विचारलेल्या प्रश्नांवर नंदी बैल हो किंवा नाही अशा पद्धतीने आपली मान डोलावत असे. हे दृश्य आबालवृद्धांसह लहान मुलांसाठी मनोरंजनाचा मुख्य स्रोत असायचे. नंदी दारात आल्यावर सुहासिनी महिला त्याचे हळदी कुंकू लावून औक्षण करायच्या आणि दर्शन घ्यायच्या. मात्र गेल्या 10 वर्षात गावोगावी नंदी बैलाचे दर्शन होणे अत्यंत दुर्मिळ झालं आहे. बारामती तालुक्यातील जळोची येथील रहिवासी असलेले तानाजी गदाई हे कुटुंब आपली कौटुंबिक परंपरा टिकवण्यासाठी आणि पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नंदीला घेऊन दारोदारी फिरत आहेत. गेल्या 18 वर्षापासून त्यांनी या नंदीला आपल्या मुलाप्रमाणे जीवापाड जोपासला आहे. लहानपणापासूनच त्याला विशेष प्रशिक्षण देण्यात आल्यामुळे मालकाने विचारलेल्या प्रश्नांवर तो अचूक मान डोलावतो. या प्रवासात तानाजी गदाई यांच्यासोबत सिद्धार्थ वाकुडे हे देखील संस्कृती रक्षणासाठी आणि मनोरंजनासाठी सोबत असतात. हे प्राचीन परंपरा आणि महाराष्ट्राचे वैभव पुढील पिढीसाठी टिकून ठेवायचे असेल तर समाजाने नंदी बैलाला सढळ हाताने मदत करणं गरजेचं असल्याचं मत गदाई यांनी व्यक्त केलं आहे.